आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज, न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क। जुन्नर आंबेगाव खेड तालुक्यातील आदिवासी कातकरी समाजातील पुरुष व महिला बांधवांनी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगाव प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई यांची भेट घेतली। आदिवासी कातकरी समाजातील महिलांना प्रकल्प अधिकारी साहेब यांना रक्षाबंधनच्या वेळेस वेळ न मिळाल्याने आज येऊन त्यांना भाऊ म्हणून राखी बांधली व एक प्रकल्प अधिकारी व आमचा पाठीराखा भाऊ म्हणून नेहमी आमचे प्रश्न सोडवण्यासाठी आमच्या पाठीशी उभे राहावेत व आमचे प्रश्न देखील सोडवावेत अशा प्रकारची साथ घातली। यावेळी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगावचे प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई साहेब यांनी सदर बहिणींना वचन दिले की यापूर्वी मी एक प्रकल्प अधिकारी तर होतोच, आता पण राहणारे, पण तुमचे प्रकल्प अधिकारीपेक्षा मोठा पाठीराखा भाऊ म्हणून माझी आता जबाबदारी वाढली आहे असे सांगून त्यांना त्यांचे भविष्यात येणाऱ्या प्रश्नांना सोडवण्याचे आश्वासन देखील दिले। यावेळी उपस्थित कातकरी आदिवासी समाजातील महिला यांनी घरकुल प्रश्न सोडवावेत, घरकुलसाठी जमीन उपलब्ध करून द्यावे, मासेमारीसाठी लागणारे साहित्य जाळे व आदिवासी बांधवांना संरक्षण देण्याची मागणी केली आहे। घरकुलसाठी जमीन उपलब्ध पाठपुरावा जलसिंचन खात्याकडे व ज्या महामंडळाकडे जुन्नर आंबेगाव खेड तालुक्यात जमिनी उपलब्ध आहेत त्यांच्याशी जागा उपलब्ध होईल का याचा पाठपुरावा करणार असल्याचे प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई यांनी स्पष्ट केले। मी पहिला विचार करताना कातकरी समाजाचा करणारे आपण इतक्या लांबून आपला वेळ खर्च करून आले आहेत त्या बहिणींना मी पहिल्या टप्प्यात लघु व्यवसाय मंजुरी देतो असेही प्रकल्प अधिकारी देसाई यांनी उपस्थित लोकांना आश्वासन दिले। मी राजू मुकणे, आदिम श्रमिक कातकरी संघटना महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा अध्यक्ष। आज या ठिकाणी माझे आदिवासी बांधव म्हणजे कातकरी आज साहेबाच्या समर्थनासाठी पूर्ण आदिवासी कातकरी इथे जमलेला आहे। माझं एवढंच म्हणणं आहे की आम्ही पूर्ण कातकरी समाज श्री देसाई साहेब यांच्या पाठीशी आहोत। तसेच या ठिकाणी आज 100 ते 50 महिला आमच्या पाठी आमच्या बरोबर आलेल्या आहेत आणि या जे मागे जे विषय झालेले आहेत साहेबांच्या विषयी ते आमचे गैरसमज दूर झालेले आहेत। पण इथून पुढे जे आम्हाला विकास पाहिजे, आम्हाला वादविवाद नको आहेत, पूर्ण कातकरी समाजाचा आम्हाला विकास करायचा आहे आणि साहेबांनी पण आम्हाला सहकार्य करावं, आमचा पण साहेबांना सपोर्ट आहे। मी विठ्ठल आसवाडे, खेड तालुका। मी प्रकल्प अधिकारी सरांच्या स्मरणासाठी इथं समर्थन देण्यासाठी ऑफिसमध्ये आलेलो आहे आणि साहेब आपले कातकरी विषयी चांगलं सहकार्य करतात, नवीन योजनेचं हे करतात आणि सहकार्य पूर्ण असते त्यांना। आम्ही खेड, आंबेगाव, जुन्नर या ठिकाणावरून कातकरी लोक एकत्र जमा झालेला। काय अपेक्षा आहे, काय प्रश्न तुमच्या भविष्यामध्ये असणार आहे, साहेबांकडून काय प्रश्न सुटायला अशी अपेक्षा आहे? इथून पुढे सरांनी असं सहकार्य करावा आणि आता पण साहेबांचं सहकार्य लाभले तुम्हाला? हो, आतापर्यंत लाभलेले। पुढे तीच अपेक्षा आहे? हो। यामधून समाजाचा विकास होणार आहे? हो, समाजाचा विकास होणार। राजू वाकुवार, तालुका जुन्नर। हो, आयटीआय कातकरी वस्ती। आमच्या नावाने काही लोक गैरउपयोग घेतात, ते गैरउपयोग घेऊ नये आणि आमच्या आदिवासी बांधवांना जे हे करतात बदनाम करतात ते करू नये आणि आमच्या साहेबाच्या नावाने पण त्यांची बदनामी करू नये। त्यांचं काम चांगलं आहे आणि दुसरी गोष्ट असं की त्यांचं पूर्ण सहकार्य आम्हाला आहे। आमच्या सर्व कातकरी बांधवांना, बहिणींना, भावांना सर्व शासनातर्फे जे लाभ असेल तो आम्हाला मिळत आहे। साहेबांना आमचा सपोर्ट आहे आणि साहेबांनी पण आम्हाला सपोर्ट करावा अशी आमची विनंती। जे प्रकल्प अधिकारी आहे तुमच्या कातकरी समाजाची कामं करतात? हो, पूर्णपणे। आमची आजपर्यंत जी पण काही कामं झालेली आहेत, इथून मागे घर उडाली होती किंवा काही प्रकल्प अधिकाऱ्यांनीच कामं केलेली आहेत आणि काही ठिकाणी अजून घरकुलं पण त्यांनी दिलेली आहेत। जागा नसल्यामुळे थोडंसं अडचण आहे, बाकी आहे, पूर्णपणे लाभ मिळतो। आनंदी आहात साहेबांच्या कामावर? आनंदी आहात? हो, एकदम आनंद आहे, आनंदित। आणि साहेब असे आम्हाला आमच्या पाठीशी राहावा असं आमचं म्हणणं आहे। तर आज येथे आदिवासी कातकरी समाजाचे सगळे समाज इथे आलेले आहेत, ताई आलेले आहेत, बंधू आलेले आहेत, त्यांची सगळे आलेले आहेत, त्यांनी काही भावना प्रकट केल्या, काय सांगतात?
पहिली गोष्ट म्हणजे हे अनपेक्षित आहे, एका पूर्वकल्पना देऊन आले नाहीत. आणि खेड, जुन्नर, आंबेगाव ह्या तिन्ही तालुक्यातील समस्त कातकरी समाजाचे जे तालुका अध्यक्ष असतील किंवा महिला पण आहेत आमच्या आघाडीतल्या, सगळ्या आलेल्या आहेत. सगळ्यांचं एकच सांगणं होतं की प्रकल्प कार्यालय आणि समाजाच्या बाबतीत जे काही बाहेर चर्चा वगैरे विनाकारण होत होती, हे अशा स्वरूपाचं फार चुकीचं आहे. हे एक प्रकल्प कार्यालयाला असलेला हा सगळ्यांचा एक सपोर्ट आहे, साथ आहे, आणि मिळून सातत्यानं काम करणं गरजेचं आहे. कारण सध्या केंद्र सरकारची अतिशय महत्वाकांक्षी योजना आपली PM जनमन योजना, आणि ही PM जनमन योजना केवळ आणि केवळ आपल्या पुणे जिल्ह्यातल्या कातकरी समाजासाठी आहे. आम्ही केवळ या 3 तालुक्यातले तर भोर, वेल्हा, मुळशी, हवेली सगळ्या संपूर्ण पुणे जिल्ह्यातल्या कातकरी समाजासाठी आमचं काम चालू आहे. परंतु काही लोकांनी, काही संघटनांनी जाणीवपूर्वक प्रकल्प कार्यालयाची बदनामी सुरू केली होती. परंतु आज मला खरंच आनंद वाटला की आज समस्त आमच्या बहिणी, आमचे राजू भाऊ पण आलेले आहेत, बरेच खेडमधले आहेत, आंबेगाव मधले पण आहेत, तर सर्व समाजाचे, कातकरी समाजाचे लोक येऊन त्यांनी जो आपल्याला सपोर्ट दाखवलाय आणि येण्याचा उद्देश की ज्या योजना आहेत मिळून आपल्याला काम करायचं आहे, ही एकता दाखवली, ही फार महत्वाची आहे. काय सांगाल, भविष्यामध्ये या समाजाचे काही प्रश्न असतील त्याकरता तुमची आतापर्यंत सहकार्य लाभलेलं आहे असं सगळ्या लोकांनी कबूल केलं आहे. येणाऱ्या दिवसामध्ये सुद्धा शासनाच्या विविध योजना असतील किंवा त्यांचे जे काही प्रश्न असतील ते सोडवण्याकरता आपण कटिबद्ध असणार आहात. आता तुम्हाला म्हटलं तसं मी योजनेचं नाव घेतलं PM जनमन योजना. या योजनेचा पहिला टप्पा पूर्ण झालाय आणि याच्या माध्यमातून आपल्या समस्त कातकरी बांधवांना जातीचे दाखले, आधार कार्ड, रेशन कार्ड, बँक खाती, जनधनची खाती, आयुष्य भारत कार्ड, हे बऱ्याच प्रमाणात आपण सॅच्युरेशन केलेलं आहे. आज ह्या वैयक्तिक लाभाच्या योजना दिल्या, परंतु ज्या कातकरी वस्त्यांच्या मध्ये रस्त्याचा प्रॉब्लेम आहे, घरकुलाचे आहेत, मगाशी आपल्या एका भाऊनी सांगितलं की जमिनीचे इश्यू आहेत, तर या बाबतीत आपण आता वेगानं काम करून विकासाच्या योजना सुरू करतोय. आपल्या लोकांसाठी काम करत असताना लोकांच्या बरोबर काम करणं आवश्यक आहे. त्यामुळे निश्चितच जेवढा हा समुदाय आलेला आहे, ह्या सगळ्यांच्या बरोबर काम करताना वेगानं आणि उत्साहात काम होईल. नक्कीच चांगले कार्य करत असताना एखादं चांगलं व्रत जर हाती घेतलं तर काही तुम्हालाच नाही, अनेक लोकांना भूतकाळात सुद्धा टीकेला सामोरं जावं लागलेलं आहे. आतापर्यंत तुम्ही या टीकेचा सामना करत आलेलाच आहात, प्रदीर्घ आपला अनुभव आहे. तेव्हा आपली जी आहे आतापर्यंत वादग्रस्त नाही झाली, परंतु टीकात्मक झाली असेल, परंतु काय सांगा, टीकेकारांना काय उत्तर द्या? टीकाकारांना उत्तर नाही देणार मी जुन्नर सारख्या आदिवासी बहुल भागात जवार, पहिलं पोस्टिंग जवारमध्ये होतं, त्यानंतर नंदुरबार सारख्या आदिवासी बहुल जिल्ह्यामध्ये पण काम केलेलं आहे. त्या म्हणून मला इथं कुठलाही त्रास होणं अपेक्षित नव्हतं. परंतु दुर्दैवानं काही लोक आहेत, विघ्न संतुष्टी लोक बनतो आपण त्यांना, त्या लोकांनी जाणीवपूर्वक त्रास देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता ऑलरेडी आपल्या राजू भाऊंनी मागच्या वेळी आली त्यावेळेला पण त्यांनी सांगितलं होतं की विभागाची चौकशी पण झाली आहे, पोलिसांची चौकशी झाली आहे, सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या आहेत. असं असताना काही लोक जाणीवपूर्वक नकारात्मकता पसरवत आहेत, हे योग्य नाही. प्रकल्प कार्यालय हे आपल्या आदिवासी बांधवांचं हक्काचं कार्यालय आहे आणि हे सातत्यानं चिरस्वरूपात राहणार आहे. आज मी इथं कदाचित वर्ष 2 वर्षांमध्ये लिहून जाऊ पण शकेल, परंतु ह्या ऑफिसची बदनामी करणं हे योग्य नाही आहे. गेल्या 40 वर्षापूर्वी ज्या आश्रमशाळा स्थापन झाल्या होत्या, आज त्या आश्रमशाळांचं रूपडं बदललेलं आहे. रस्ते, लाईट, पाणी, घरकुली ह्या योजना गेल्या आहेत आणि यामध्ये आपल्या विभागाचा महत्वाचा मोलाचा वाटा आहे. असं असताना आपल्या कार्यालयाला बदनाम करणं ही फार चुकीची गोष्ट आहे. मी टीकाकारांना काही उत्तर देणार नाही. आम्हाला विकास करायचा, मी विकास करत राहणार. आपण प्रकल्प अधिकारी म्हणून चार्ज घेतल्यानंतर जी काही शिक्षण विभागाने कात टाकलेली आहे प्रकारे, म्हणजे मी म्हणणार नाही की पूर्वीचं शिक्षण खराब होतं, परंतु जे काय शिक्षणाचं व्हर्जन अपडेट झालेलं आहे, आम्ही स्वतः येऊन प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहे. त्या ठिकाणी जी समाजाची मुलं जी इंग्लिश मीडियममध्ये शिकतात ती फार इंग्लिश बोलतात, कविता बोलतात, पाढे बोलून 300 पर्यंत पाढे बोलून दाखवतात. काय सांगाल, तुम्ही स्वतःचा संसाराला एवढा वेळ देत नाही, एवढा वेळ तुम्ही शाळे करता आणि या समाजाच्या मुलांकरता देतात, आणखी इथून पुढे तुमचा उत्साह आणखी वाढणार आहे या लोकांच्या पाठिंब्यामुळे? 100%. आपण ज्या गोष्ट सांगितली ह्यात सर्व श्रेय आमच्या आश्रमशाळेतले जे शिक्षक आहेत, शिक्षक, प्राथमिक, माध्यमिक, मुख्याध्यापक, अधीक्षक, अधीक्षिका, ह्या संपूर्ण यंत्रणेवरती लक्ष ठेवणारे आमचे मुख्याध्यापक, ह्या सगळ्यांचं यश आहे. यामध्ये प्रामुख्यानं माननीय मुख्यमंत्री महोदयांचा 100 दिवसांचा जो उपक्रम होता तो निश्चितच फलदायी झालाय. आमचे आदिवासी विकास मंत्री माननीय अशोकजी उईके साहेब यांचं फार लक्ष आश्रमशाळेवरती आहे. ते स्वतः निवासी मुक्काम केलेत. आमच्या प्रकल्प कार्यालयाला प्रत्येक कर्मचारी प्रत्येक आश्रमशाळेवरती जाऊन मुक्काम केलेला आहे. ह्याचा उद्देश काय होता की तिथं शिक्षकांनी स्वतः राहावं, शिक्षणाच्या अनुषंगानं मुलांना ज्या सुविधा मिळतात त्या चांगल्या मिळतात का हे बघणं. आणि निश्चित मला वाटते की एक बदल चांगला सकारात्मक झालेला आहे. आश्रमशाळांचं रूपडं तुम्ही म्हणता तसं निश्चित पालटलेलं आहे आणि हे सकारात्मक बदल त्यानं गुणवत्तेच्या स्वरूपात आता बदल होतील निश्चितपणे.
मुख्य संपादक अय्यूब शेख, तेज तुफान न्यूज, गोडेगाव. आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज, न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क.